मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 29 जून. आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला क्वेश्चन बघा. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारलाय बघा. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र राज्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. आता बघा डिटेलमध्ये थोडीशी न्यूज पाहूया. बघा, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. हे विद्यापीठ सध्या शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. सन 2020 ते 21च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाची स्थापनेची घोषणा केलेली होती, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा महाराष्ट्राचा उल्लेख झाला तर थोडीशी महाराष्ट्राबद्दल आपल्याला जीके ज्या फॅक्ट आहे महत्त्वाचे त्या माहिती पाहिजे. बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जे काही महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे ते पाहूया. बघा, बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय पार्क, चांदोली राष्ट्रीय पार्क, ताडोबा राष्ट्रीय पार्क, गुगामल राष्ट्रीय पार्क, नेवगाव राष्ट्रीय पार्क, तनसा नॅशनल पार्क आणि मेलघाट राष्ट्रीय अभयारण्य. तर बघा, महाराष्ट्रामध्ये अलीकडेच एक न्यूजला आली होती की महाराष्ट्रामध्ये पुस्तकाची एकूण 5 गावे झालेली आहे. मित्रांनो, पहिलं गाव मित्रांनो सातारा जिल्ह्यातील भिल्लार हे पहिले गाव आहे, लक्षात ठेवा. एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो यावरती. त्यानंतरचा बघा, खालीलपैकी कोणाला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनिल खन्ना यांना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. आता याबद्दल थोडीशी डिटेलमध्ये न्यूज बघूया. बघा, अनिल खन्ना यांचे IOA चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल खन्ना यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाचे नरिंदर ध्रुवा बतना यांना IOA चे अध्यक्ष म्हणून कायम ठेवता येणार नाही असे आदेश दिले असून अनिल खन्ना यांची कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा, IOA चा उल्लेख झाला आहे. स्थापना झाली 1927. मुख्यालय आहे नवी दिल्ली. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पहिला अमृत सरोवर उत्तर प्रदेश राज्यातील या जिल्ह्यात आहे? काय विचारलाय? भारतातील पहिला अमृत सरोवर उत्तर प्रदेश राज्यातील या जिल्ह्यात आहे. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रामपूर ह्या जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशातील पहिला अमृत सरोवर आहे, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. तर बघा, भारतातील पहिला अमृत सरोवर उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर येथे पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात यामुळे मदत मिळणार आहे, लक्षात ठेवा. यामुळे काय फायदा होणार आहे की पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण याला मदत होणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? क्वेश्चन काय विचारलाय बघा. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅनडा या देशाच्या अनिता यादव यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. आता या ठिकाणी बघा, कॅनडाचा उल्लेख झाला आहे. राजधानी ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. अंमली पदार्थ अवैध तस्करी हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? क्वेश्चन काय विचारलाय बघा. अंमली पदार्थ अवैध तस्करी हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 26 जून रोजी अंमली पदार्थ अवैध तस्करी दिवस साजरा केला जातो. बघा, आणि या दिवसाची थीम काय बघा, शेअर ड्रग्स फॅक्ट सेव्ह द लिव्स ही थीम आहे, लक्षात ठेवा. एक्झामला तुम्हाला थीमवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, जूनचे बाकीचे पण दिवस थोडेसे डिस्कस करूया. 1 जून जागतिक पालक दिन, नंतर बघा 4 जून जागतिक बालरक्षक दिन,
5 जून जागतिक पर्यावरण दिन, 8 जून जागतिक महासागर दिन, 12 जून जागतिक बालकामगार निषेध दिन, 13 जून जागतिक वर्ण हिंदी दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 16 जून आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन, 20 जून जागतिक निर्वसित दिन, 21 जून जागतिक योग दिन. हे काही महत्त्वाचे जून महिन्यातील दिवस आहे, लक्षात ठेवा. एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 6वा क्वेश्चन बघा. अलीकडे इंडियन स्पोर्ट फॅन अवॉर्ड 2022 कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारलं बघा. अलीकडे इंडियन स्पोर्ट फॅन अवॉर्ड 2022 कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्तिकीय शर्मा यांना इंडियन स्पोर्ट फॅन अवॉर्ड 2022 सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा, क्रीडा प्रवर्तक आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार हरियाणाचे कार्तिकेय शर्मा यांना भारतीय क्रीडा क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल इंडियन स्पोर्ट फॅन अवॉर्ड 2022ने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट न्यूज आहे. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अरुणाचल प्रदेशातील कोणत्या नदीवर भगवान परशुरामाची 51 फूट उंचीची मानवकृती पुतळा बसवण्यात येणार आहे? क्वेश्चन काय विचारला आहे बघा. अरुणाचल प्रदेशातील कोणत्या नदीवर भगवान परशुरामाची 51 फूट उंचीची मानवकृती पुतळा बसवण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कुंडलोहित या नदीच्या तीरावरती परशुरामाची 51 फूट उंचीची म्हणजे कृती पुतळा बसवण्यात येणार आहे. तर बघा, अरुणाचल प्रदेशातील भगवान परशुरामाची 51 फूट उंचीची मानवकृती पुतळा बसवण्यात येणार आहे कुंदलोहित या नदीकाठी बघा. तर अरुणाचल प्रदेशाच्या उत्तर पूर्व राज्यातील कुंडलोहित नदीवर भगवान परशुरामाची 51 फूट उंचीची मानवकृती पुतळ्या बसवण्यात येणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, अरुणाचल प्रदेशाचा उल्लेख झाला तर राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू, राज्यपाल बी डी मिश्रा. आणि अरुणाचल प्रदेश एकमेव असं राज्य की त्यामध्ये एकच फक्त नॅशनल पार्क आहे, नामदफा राष्ट्रीय पार्क. खूप वेळा क्वेश्चन म्हणजे एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. अरुणाचल प्रदेशमध्ये नामदफा राष्ट्रीय पार्क, लक्षात ठेवा, हा एकमेव नॅशनल पार्क आहे आणि मॅपमध्ये पाहू शकता या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे. त्यानंतरचा बघा 8वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने नशामुक्ती अभियान सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश राज्य हे नशामुक्ती अभियान सुरू करणार आहे. लक्षात ठेवा. आता बघा, समरस पंचायतमध्ये व्यसनमुक्ती मोहीम सुरू करावी असे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले. नशामुक्त गावांना 2 लाख रुपयाचे विशेष बक्षीस दिले जाणार आहे. म्हणजे जे गावे नशामुक्त होतील त्यांना 2 लाखाचे बक्षीस देणार आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट ही न्यूज आहे. आता या ठिकाणी मध्य प्रदेशचा उल्लेख झाला आहे तर बघा, राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राज्यपाल मनोभाई पटेल. नंतर मध्य प्रदेशमध्ये जे काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे बघा, कान्हा राष्ट्रीय पार्क, पेंच राष्ट्रीय पार्क, पन्ना राष्ट्रीय पार्क, सातपुडा राष्ट्रीय पार्क, वनविहार राष्ट्रीय पार्क, बांधवगड नॅशनल पार्क, संजय नॅशनल पार्क आणि माधव राष्ट्रीय पार्क. तर अशा प्रकारचे मध्य प्रदेशमधील जे काही महत्त्वाची नॅशनल पार्क आहे ते का खूप वेळा एक्झामला यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 29 जूनचे जे काही जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.